देवमाणूसमधला अध्याय 21 डिसेंबर भागामध्ये देवी सिंग दुकानामध्ये बायकांच्या ब्लाऊजचे माप घेत असतो. एक बाई त्याला म्हणते, ब्लाऊज लवकर द्या बरं का, नारके हाडोळ उत्सव चालू आहे ना, त्यासाठी ब्लाऊज लागणार आहे मला. लाले, तू काय गं नेसणार आहेस? चांगली तयार हो, नवी नवरी आहेस तू. लाली विचारते, कशासाठी तयार व्हायचे? ती म्हणते, गावामध्ये नारके हाडळचा उत्सव आहे. गावामध्ये जे काय वंगाळ होतं ना त्याच्यासाठी. लय वर्षाने करायला लागलेत. आता लाली देवीसिंगकडे बघते. तो पण मला काहीच माहीत नाही असा मान हलवतो. दुसरी बाई लालीला म्हणते, तुला माहीत नाही का नारक्या हाडळीबद्दल? लाली म्हणते, नाही. दुसरी बाई म्हणते, तुझ्या सासऱ्याला विचार, ते सांगतील. गोपाळजी, ब्लाऊज लवकर द्या बरं का, आम्ही येतो. गोपाळ म्हणतो, हो हो. त्या बायका निघून जातात आणि लाली हसते. देवीसिंग विचारतो, लालीजी, कसं येणं केलं दुकानात? ती म्हणते, काही नाही, आर्याताईकडे गेले होते. म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं. जखम बरी का हो आता? देवीसिंग म्हणतो, हो बरी आता. पण कशाला गेलो होता आर्याजीकडं? लाली म्हणते, खबर घ्यायला. नाही म्हणजे काल जे काय घडलं त्याबद्दल घाबरल्या होत्या ना त्या. देवीसिंग विचारतो, बऱ्या आहेत का त्या? लाली म्हणते, अहो नका एवढी काळजी करू, सगळ्यांची काळजी करत राहतात. बऱ्या आहेत त्या, मी आहे ना काळजी करायला. देवीसिंग म्हणतो, काळजी नाही हो, त्यांच्या घरावर हल्ला झाला होता ना, त्या आपल्या घरी आल्या होत्या म्हणून. काही नाही, तुम्ही जास्त बाहेर फिरत जाऊ नका, मला तुमची जास्त काळजी वाटते. लाली म्हणते, नाही फिरणार बाहेर, मला माहिती आहे ना तुम्हाला माझी किती काळजी आहे. आता तुम्हाला एवढी माझी काळजी आहे म्हणजे मला माझी काळजी घ्यावीच लागणार. देवीसिंग म्हणतो, मी काय बोलत बसलो, नाहीतर येईल ती नरकी हाडळ. ऑर्डर द्यायची आहे. पण काय हो लालीजी, नरकी हाडळ म्हणजे काय? लाली म्हणते, अहो मला कसं माहीत असणार, लग्नानंतर गावामध्ये माझं पहिलं वर्ष आहे. देवीसिंग म्हणतो, थांबा आत्ताच विचारतो, आणि आवाज देतो, मंगे आजी त्या. आता सगळेच पळत येतात. देवीसिंग म्हणतो, ही नरकी हाडळ काय आहे? जित्या म्हणतो, तुला नरकी हाडळ माहीत नाही? नरकी हाडळ माहीत नाही? अरे देवा, तू या गावातलाच आहे ना? झुंजार पत्रकार म्हणतो, अरे थांब, आणि म्हणतो, ए करे कॅमेरा चालू. आणि कॅमेऱ्यासमोर म्हणतो, आपल्या गोपाळला गावातला असून नरकी हाडळ माहीत नाही? जित्या म्हणतो, ए तू थंड घे, अरे तो गावामध्ये होताच कुठं. आता सगळेजण मिळून नरकी हाडळबद्दल सांगत असतात. लाली स्माईल करते आणि मनात म्हणते, आता ही हाडळ आर्याचा जीव घेऊ शकते. जामकर सुधाकरला म्हणतात, ती श्यामलची फाईल दे. सुधाकर फाईल तर पुढे करतो पण सोडत काय नाही. जामकर म्हणतात, काय झालं? तो साहेब, तुम्हाला खरंच वाटतं माझ्या श्यामलचा खून झाला? जामकर म्हणतात, हो. तो नाही म्हणजे तुमचा संशय साकेतवर आहे का? जामकर सांगतात, माझा संशय सगळ्यांवर आहे, पण आता साकेत गायब आहे म्हणजे त्याच्यावर संशय जास्त बळावतो. तेवढेच सरपंच बाहेरून आवाज देतात, जामकर साहेब आत येऊ का? जामकर म्हणतात, नका येऊ, मीच बाहेर येतो. बाहेर गेल्यानंतर म्हणतात, काय सरपंच, सगळा गाव घेऊन आलात? पोलीस स्टेशनवर मोर्चा काढतात की काय? सरपंच म्हणतात, साहेब गावामध्ये नरक्या हाडळीचा उत्सव करायचा आहे, म्हणलं तुमच्या कानावर असावं म्हणून आलो मी. जामकर सुधाकरला म्हणतात, काय नरकी हाडळ? तो काय नाही साहेब, गावामध्ये एक जुनी प्रथा आहे नरकी हाडळ. त्यांनी काय होतं ना साहेब, गावावरचं संकट दूर होतं. त्यामध्ये ना एक पुरुष नरकी बनतो आणि एक बाई हाडळ बनते. मग त्यांच्या अंगामध्ये राक्षस येतो साहेब, आणि मग त्यांची पूजा करून त्यांना गावातून हाकलून देण्यात येतं. मग त्यांच्यासोबत गावचं संकट पण निघून जातं. जामकर म्हणतात, असं? तो असं माझं म्हणणं नाही, गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सरपंच म्हणतात, आणि साहेब तो एकदा उत्सव झाला ना तर गुन्हेगार पण सापडल. जामकर म्हणतात, त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी पोलीस आहे, हे नरकी हाडळ काही नसतं. आता सरपंच बोलतात आणि सगळे म्हणतात, हो हो, उत्सव झालाच पाहिजे. सरपंच म्हणतात, साहेब तेवढं परवानगीचं बघा ना. जामकर म्हणतात, परवानगी मिळणार नाही. आता सगळेच म्हणतात, साहेब तुम्ही असं नाही करू शकत, परवानगी द्यावंच लागणार. जामकर म्हणतात, उत्सव चालू असताना त्या नराधामाने अजून बळी घेतले तर तुम्ही काय करणार? सरपंच म्हणतात, साहेब आम्ही लक्ष ठेवू ना. जामकर म्हणतात, मी परवानगी देणार नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. तुम्ही गेलात तरी चालेल, तुम्ही परवानगी मागितली, मी नाकारली, विषय संपला, गो. आणि परत जर असे आलात तर सगळ्यांकडे बोट करत म्हणतात, आता मात्र सरपंच राहतात आणि सगळेच गायब होतात. आता सरपंच पण पळ काढतात. सुधाकर म्हणतो, साहेब असं गावकऱ्यांना नाराज करणं चांगलं नाही आहे. जामकर म्हणतात, हे गावकऱ्यांच्याच भल्यासारखं आहे आणि त्यामध्ये 4-5 लोक नाराज झाले तर मला चालेल. आता जामकर रात्री बाहेर पडतात
तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं. तर गोपाळ सारखं बघत असतो. जामकर म्हणतात, गोपाळ नावाचे टेलर, तुमचं असं बुजगाव का झालं? तो तसं नाही साहेब, पण सारखी भीती वाटत असते. जामकर म्हणतात, काळजी करू नका. तुमच्यावर साकेतने हल्ला केला की अजून कुणी? शोधतोय आम्ही, निश्चिंत राहा. देवीसिंग म्हणतो, नाही नाही साहेब, त्याच्याबद्दल नाही, आर्यांजीबद्दल काळजी वाटत होती. जामकर म्हणतात, तुम्ही तिची काळजी करू नका, ती आता एकटी नाही आहे. देवीसिंग विचारतो, एकटी नाही म्हणजे? जामकर म्हणतात, आता घराच्या सगळ्या बाजूने मी पोलीस बंदोबस्त लावला आहे. घरात कोण येतं, तिच्याशी कोण बोलतं, ह्या सगळ्याची नोंद असते माझ्याकडे. गोपा विचारात पडतो आणि मनात म्हणतो, म्हणजे आता आर्याला भेटता नाही येणार. जामकर म्हणतात, काय झालं? मी बंदोबस्त लावायला नको होता का? देवीसिंग माघार घेतो आणि जामकरची खूप स्तुती करतो आणि म्हणतो, साहेब तुमच्यासाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. तो आता दारूची बाटली पुढे करतो. जामकर म्हणतात, मी रिश्वत घेत नाही. आता देवीसिंग त्यांना पटवण्याचा प्रयत्न करतो. जामकर म्हणतात, बसा गाडीत. इकडे जित्या आणि मंग्या पितच बसलेले असतात. जामकर देवीसिंगला तिथे घेऊन जातो आणि म्हणतो, बसा. देवीसिंग म्हणतो, साहेब मी पित नाही. जामकर म्हणतात, बसा ओ. देवीसिंग मनात म्हणतो, बसतो म्हणजे मला साकेतची माहिती मिळेल. पण जामकर आयड्याने त्याला दारू पाजतात. जित्याने मंग्याची सारखी बडबड चालू असते. आता देवीसिंग विचारतो, साहेब आर्याजीवर कुणी हल्ला केला? जामकर म्हणतात, तू हल्ला केलास. तो साहेब मी निघतो आ, मला खूप चढली आहे. मी सांगत होतो मला पाजू नका, मला पाजू नका. तो आता जायला लागतो. जित्या म्हणतो, तिकडं नाही, इकडं जाय. जामकर म्हणतात, विषय निघाल्यावर हा निघून गेला म्हणजे ह्यानेच लाली अंगावर घेऊन चाललेली असते. आता गोपाळ जातो आणि तिच्या पाठीवर हात ठेवतो आणि म्हणतो, थांब. आता लाली घाबरते आणि मागे बघते, पण गोपाळ खाली कोसळतो. आता लाली म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, काय झालं? पण तेवढ्यात तिला दारूचा वास येतो. गोपाळ तेवढ्यात म्हणतो, का मारलंस माधुरीला, श्यामलला, आणि त्या साकेतची बॉडी कुठे गायब केलीस? आता लाली घाबरते आणि पटकन उठून मागे होते. गोपाळ बघत म्हणतो, लालीजी तुम्ही? अहो तो इकडे पळाला, इकडे. लाली म्हणते, म्हणजे याने बघितलं नाही? ते आता गोपाळला घरी घेऊन जाते. घरी गेल्यानंतर गोपाळ सारखा बरळतो. त्या माधुरीला मारलं, तिचे पैसे गायब केले. त्या श्यामलला मी समजावत होतो, तिला पण मारलं. आणि मला त्या आर्याचे पैसे पाहिजे, मला पैसे पाहिजे, पैसे. तो आता लालीला पकडत म्हणतो, आर्या. आता मात्र लालीची चांगलीच सटकते. लाली म्हणते, माझ्या नवऱ्याच्या तोंडात हिचं नाव, आता हिला संपवावंच लागणार. गावकरी दारात येतात आणि आप्पाला आवाज देतात, ओ आप्पा. आप्पा बाहेर जाऊन म्हणतात, काय झालं? मंग्या म्हणतो, बघा गावात एवढं घडतंय आणि यांना काहीच खबर नाही. आता सरपंच सांगतात जामकरनी परवानगी नाही दिली. आप्पा म्हणतात, मी बघतो ना तो कसा परवानगी देत नाही ते. इकडे लाली आर्याला मारायला जाते, पण तिच्या घराबाहेर खूप पोलीस असतात. आर्या बाहेर निघते. हवालदार म्हणतात, मॅडम चला, कुठं जायचं? आर्या म्हणते, अहो तुम्ही कुठे येत आहे? हसतील लोक मला, आणि दिवसाढवळ्या मला कोण मारणार आहे? ते म्हणतात, मॅडम अहो आम्ही तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. त्यांचं चालू असतं. तेवढ्यात लाली म्हणते, अहो मी आहे ना त्यांच्या संगती. पण काही केल्या हवालदार काय ऐकत नाही. शेवटी आर्या म्हणते, चला लालीताई आपण आताच बसूया. आत गेल्यानंतर आर्या म्हणते, थांबा मी पाणी आणते आ. लाली मनात म्हणते, काही झालं तरी हिला मी संपवणार म्हणजे संपवणार. ती आता आर्याच्या कानामध्ये एक आयडिया सांगते. आता बाहेर जाते आणि आर्याचा निरोप घेते. आर्या दार लावते. लाली थोडी बाजूला जाऊन म्हणते, साप साप. आता दोन्ही हवालदार पळतात आणि म्हणतात, कुठे आहे साप? लाली म्हणते, अहो इथंच होता, इथं नीट बघा ना. ते आता पोलिसांना कामाला लावून तेवढ्यात आर्याला बाहेर काढते आणि दोघीही बाहेर निघून जातात. इकडे आप्पा पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि म्हणतात, ओ जामकर साहेब, अहो तुम्हाला दिसतंय का कोण आलं ते? जामकर म्हणतात, हो कलेक्टर आलेत. मी बघितलंच नाही. आप्पा म्हणतात, चला ह्या उत्सवाला परवानगी द्या. जामकर म्हणतात, मिळणार नाही. आप्पा आता समजून सांगायला लागतात. जामकर म्हणतात, अहो ह्या उत्सवामध्ये कुणाला काही झालं तर? पण आप्पा म्हणतात, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नाही द्या, हा उत्सव होणार म्हणजे होणार. ते निघून गेल्यानंतर जामकर म्हणतात, तुम्ही उत्सव तर करा, नंतर मग असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.